एक दिवस आपल्या मठात शिष्यांसोबत बसलेले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळातही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. नेमके काय घडले जाणून घेऊया. रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, सुधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एके दिवस आपल्या मठात शिष्यांसोबत बसलेले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळातही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. नेमके काय घडले जाणून घेऊया. समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत, तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारले की आपण देवाचे नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जराही विचलित होत नाहीत. मनात आपण नेमका काय विचार करीत असता? मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही आपल्या. हे कसे शक्य होते? असे अनेक प्रश्न शिष्याने समर्थांना विचारले. समर्थ रामदास स्वामी म्हणाले की एकदा एका राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल